तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे तयावीन नासी नवी दुसरी यायसी सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमः करो प्रथम हे पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे ह्यांच्या कृपादान कथेचा हरिदास कृपादान कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार कृपादान कथेचा विस्तार माझी सद्गुरुदास तुका माझी सद्गुरुदास तुका माझी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवो कलेश विकार ज्ञानेषु भगवान् विष्णुर निवृत्तिर भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक चाला गलो निज चरणा चाला गलो निज चर एक चाला गलो निज चरणा चाला गलो निज चरणा तुम चाला गलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीरु श्री मौली मेरे मात है पिता मेरो तुकारा इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम विठाला 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 विठाला
आजी चोरी केली खरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत संतमान्य लोकमान्य जगमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे देहूचे साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि अत्यंत महत्त्वाचा सगळ्यांचा सुपरिचित असलेला अभंग सेवेसाठी घेतला. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय आजच्या या प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून फार गोड बोलतात. तुकोबाराय म्हणतात, पाहाती गवळणी गवळणी पाहतात तर काय, तवती पालथी दुधानी. दुधाण्या पालथ्या घातलेल्या होत्या. गोपाळांनी चोरी केली, देवानं चोरी केली आणि त्या चोरीचा आनंद गोपाळा आपल्या अंतकरणामध्ये व्यक्त करतायत. म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. आज चोरी केली आणि ही चोरी कोणी केली असावी याचा आरोप काही गोपिका काही गवळणी घेत आहेत. तया विन नासी नव्हे दुसरी आईसी. आणि या चोरीला जर कारणीभूत जर कोण असेल तर तो कोण, सवे तुकया मेला तेने हा अवगुण आणिला. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर समवेत ठेवला. अभंगाच्या संबंधाने विस्तृत चिंतन ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे, गरजेचं आहे. आजची ही कीर्तन रूपी सेवा किम निमित्त आहे हे सगळ्यांना श्रुत आहे बघा, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा बघता या नात्यानं सांगणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा त्रैदिनी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाची आजची ही अंतिम व समारोपाची कीर्तन सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. विठ्ठल 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 विठ्ठल. सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा त्रैदिनी कीर्तन महोत्सव वर्ष 3रं आणि 3ऱ्या वर्षाची ही अंतिम आजची ही काल्याची वा समारोपाची कीर्तन सेवा आहे बघा. या कीर्तन सेवेसाठी प्रथमतः माझ्या सन्मुख बसलेल्या संपूर्ण जगन्माता मुक्ताबाई आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या सन्मुख बसलेले संपूर्ण राजा जनकासारखे राजा परीक्षितीसारखे आपण सगळी श्रोती मंडळी आहात, आपल्याही सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आजच्या या कीर्तन सेवेसाठी, आपल्या या त्रैदिनी कीर्तन महोत्सवासाठी, आपल्या या सप्ताहातली गान गंधर्व सभा अत्यंत श्रीमंत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रातील ख्यातनाम, महाराष्ट्रातील एक नावाजलेली ही सगळी मंडळी एकाहून बळी असलेली आपल्या या सप्ताहाकरता लाभलेली आहे. त्यामध्ये आमचे परमसन्मित्र श्री हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज गिडगे महाराज, काय सुंदर आवाज आहे, काय गोड गाणं आहे. असं वाटतं त्यांचं गाणं सुरू झालं की फक्त त्यांचंच ऐकत राहावं, नाही का. असा अत्यंत गोड सुमधुर आवाजाचे धनी असलेले आमचे अक्षयजी महाराज गिडगे आदरणीय महाराज श्रींचे सुद्धा मनस्वी धन्यवाद आभार व्यक्त करतो. त्यांच्या शेजारी जे आरंभाला आले आणि आज समारोपाला आले असे आमचे परमसन्मित्र उत्कृष्ट आपल्या महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गायनाचार्य व उत्कृष्ट कीर्तनकार, त्यांचं कीर्तन आपल्या गावामध्ये तिकडे त्या देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये झालं होतं बघा. असे आमचे परमसन्मित्र श्री हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज आव्हाड महाराजांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. इकडं गोड मृदंगाची साथ संगत आहे. मृदंग आविष्कार, मृदंग अलंकार, मृदंग मणी, मृदंग महामेरू असे असलेले आमचे परमसन्मित्र खऱ्या अर्थानं ते कीर्तनात साथी करता असले, वाजवायला असले की कीर्तनामध्ये फार आनंद वाटतो बरं का. कीर्तन करण्याकरता कीर्तनाचा प्राण म्हणजे मृदंग असतो, म्हणून हा प्राण आजच्या कीर्तनातले आमचे जीवस्य असलेले आमचे मित्र श्री मंगेशजी महाराज निकम नांदुर्डीकर महाराज हे गेले 3.5 दिवसापासून खऱ्या अर्थानं एक फार मोठं मन करून इतका मोठा कामाचा व्याप असताना आणि त्यातले त्यात परत पुन्हा वातावरणाचा फार मोठा इफेक्ट त्यांच्यावरती होता, पण ते सगळं बाजूला सारून आदरणीय महाराष्ट्री गेले 3.5 दिवसापासून आपल्या या सप्ताहाकरता उपस्थित आहे. म्हणून आमचे मंगेश दादांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. इकडं आपल्या गावातीलच गोड विनेकरी बाबा आहे आदरणीय चिंदू भाऊंबद्दल काय बोलावं महाराज. लय सुंदर जीवन आहे बरं का. सगळं जीवन परमार्थासाठी जोखून दिलेलं आहे मला.
सगळं जीवन. परिसरामध्ये कुठेही सप्ताह असू द्या, गोड विण्याची साथ संगत देतात आणि त्यांच्या परिवाराकरता खऱ्या अर्थानं आपण दाद दिली पाहिजे बरं का, टाळ्या वाजवल्या पाहिजे. आजच्या या त्रैदिनी कीर्तन महोत्सवासाठी ते गेले 3.5 दिवसापासून विण्याची साथ संगत करतायत. पण मला तरी वाटतं त्यांच्या कुटुंबातली 4 लोक इथं या सप्ताहामध्ये उभे बरं का, दररोज कीर्तना करता. ती आमची दिदी असेल जगन्माता मुक्ताबाई आणि आमचे ते लहाने महाराज कुठे आहे? इकडे बघा. या लहाने महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. या वयामध्ये 2 तास हातामध्ये गळ्यामध्ये टाळ घेऊन उभं राहणं म्हणजे सोपं नसतं बरं का महाराज, सोपं नसतं. आपल्याला 2 तास नाही, 1 मिनटं एका जागेवरती बसवल्या जात नाही, 1 मिनटं आपल्याला एका जागेवरती उभं राहावल्या जात नाही. पण एवढ्या कमी वयामध्ये हा एक छोटा मुलगा, छोटा दादा टाळ घेऊन उभा राहतो, म्हणून त्याचेसुद्धा खरं तर मानावे तेवढे आभार कमीच आहे. आदरणीय चोपदार, मला तरी वाटतं त्यांचे वडील, हां म्हणजे त्यांचे वडील आहे तुम्ही, त्यांचं म्हणणं हा माझा मुलगा आहे. असे गोड गेले 3.5 विठ्ठल 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 गेले 3.5 दिवसापासून गोड चोपदारकीचं काम जे चोपदार निभवत आहेत, अशा आपल्याच गावातील 3 हे चोपदार आहे. मला या 3ही चोपदारांचे नावं माहिती आहे बरं का, माहिती आहे. पण चोपदारांनी असं सांगितलं, महाराज आमची निस्वार्थ सेवा आहे, आमचं कीर्तनामध्ये नाव घ्यायचं नाही, म्हणून या 3ही चोपदारांकरता जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोड सप्ताह करता आपल्या गावचे जावाई श्री विकास भाऊ पगार यांची गोड असलेली काळूबाळू साऊंड सिस्टीम आपल्या या सप्ताह करता लाभते महाराज. खरं तर आपल्या या भूत्याण्या गावचं परम भाग्य आहे बरं का. आपण आपल्या परिसरामध्येच मुली दिल्या, त्याचा लई मोठा फायदा आहे महाराज, लई मोठा फायदा असतो. पण मी यातून वंचित राहिलो बरं का. विठ्ठला ऐका, आज गेले 3.5 दिवसापासून या सप्ताह करता आपण आपल्या परिसरामध्ये ज्या माळकरी घराण्यामध्ये आपण मुली दिल्या आहे ना, ते जावई बापू गेले 3 दिवसापासून आपल्या या सप्ताह करता गोड अशी हजेरी लावतायत. बरेचसे जावई बापू आलेले बरं का आज कीर्तन सेवेसाठी. आदरणीय आमचे बाल्या काका असतील, आदरणीय दत्तूभाऊ गवळे असतील, आदरणीय विकी दादा असेल, महाराज ही सगळी गोड मंडळी आहे. ही सगळी सेवेकरता गेले 3.5 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित राहतात. म्हणून माझ्या पाठीमागं उभी असलेली ही सगळी जी लहान बालकं आहे, जी टाळकरी आहे, खरं तर यांना उत्स्फूर्त करणं फार गरजेचं आहे. आणि ते गाव खऱ्या अर्थानं प्रामुख्याने हे भूताने गाव आहे की आपण सगळी ज्येष्ठ मंडळी माघार राहतात आणि या तरुण बांधवांना पुढं करतात. हाच खऱ्या अर्थानं तुमच्या फार मोठ्या अंतकरण तुमचं विदीर्ण आहे, विशाल आहे. या गावातलं संपूर्ण तरुण भजनी मंडळ, खरं तर परिसरामध्ये एवढं तरुण भजनी मंडळ कुठं नाही बरं का, कुठं नाही. याच भजनी मंडळातले गोड गाणारे आहे, गोड वाजवणारे आहे, गोड असलेलं हे संपूर्ण भूत्याण्या गावचं भजनी मंडळ. या भजनी मंडळाचे सुद्धा सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आणि तसेच परिसरातून पंचक्रोशीतून उपस्थित असलेले काही भजनी मंडळ या ठिकाणी आहे. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे नामदेवभाऊ गवळे असतील, दत्तूभाऊ गवळे असतील, ही सगळी परिसरातली भजनी मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मंगेश महाराज, मी थोडी स्पार्किंग मारून पाहिली. हा, स्पार्किंग कळते ना, थोड्या चिनक्या कमीच उडाल्या बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड असं नियोजन आहे, या कार्यकर्त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेसे महाराज. इतके उत्स्फूर्त आणि इतके उत्साही कार्यकर्ते मी माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत कधी पाहिले नाही बरं का, नाही पाहिले. रात्री आकाश महाराज तुम्ही फोन उचलत नव्हते आणि आकाशजी महाराज गिडगे यांनी सांगितलं की आकाश महाराज उद्या येणार नाही, म्हणजे आवड आकाश महाराज आवड येणार नाही. तेव्हा या कार्यकर्त्यांनी सांगितलं, हो तुम्ही आम्हाला पटकन सांगा, आम्ही कुठूनही एखादा चांगला गायक उचलून आणू एका रात्रीमध्ये. इतकी उत्साही सगळी ही सप्ताहाची कमिटी आहे. म्हणून या संपूर्ण सप्ताह कमिटीचे मनस्वी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. विठ्ठल 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 विठ्ठल
आपल्या चांदवड देवळा मतदारसंघाचे माननीय श्री आमदार राहुलदादा आहेर यांचंही या सप्ताहासाठी सदिच्छा भेट या ठिकाणी दादांनी दिली आहे. दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. वेळ कमी असल्या कारणानं दादा आपण आलात हाच खऱ्या अर्थानं आपला फार मोठेपणा आहे. खऱ्या अर्थानं दादांसाठी अनंत शुभेच्छा असतील. खरं तर दादांबद्दल काय बोलावं, थोडा वेळ कॅमेरा बंद केला तर बरं. तसेच आजच्या या कार्यक्रमाकरता कीर्तन सेवेसाठी विशेष ज्यांची आत्ताच उपस्थिती लाभली आहे ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे श्री निवृत्ती काका शिंदे. खरं तर त्यांची उपस्थिती आज आपल्या या सप्ताहाच्या निमित्तानं लाभते. त्यांची मनस्वी धन्यवाद आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद आभार आणि कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. तसेच आमचे जनक दादा हे कीर्तन तुम्हाला यानंतरही परत कधी ऐकण्याची व्यवस्था जे करतायत ते आदरणीय आपले जनक दादा राघव ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे. आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि या चॅनलला लाईक करा आणि आपल्या सप्ताहाचे कीर्तनं याही नंतर आपल्याला कधीही ऐकायला मिळतील. ज्यांनी हे क्षणचित्र टिपलेलं आहे ते असे राघव चॅनलचे संचालक, त्यांचे सुद्धा धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. बघा मला आता अभंगाकडे जायचं आहे. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. बरं काल्याच्या कीर्तनकाराकडं आजच्या कीर्तनातून लई विषय असतात बरं का. विषय म्हणजे कसं असतं, रोजच्या कीर्तनामध्ये फक्त रोजच्या कीर्तनकाराने म्हणजे संध्याकाळच्या कीर्तनकाराने अभंग घ्यायचा आणि अभंगावर बोललं की कीर्तन संपून जातं. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की त्या कीर्तनकाराला अभंगही घ्यावा लागतो. काल्याचं कीर्तन म्हणजे आभाराचं कीर्तन असतं बरं का. काल्याच्या कीर्तनकाराला अभंगही घ्यावा लागतो, अभंगावर चिंतन करायचं आणि अभंग झाला की वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, वारकरी संप्रदायाचा नियम आहे. काल्याच्या कीर्तनकाराने जे भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो, आपणा सगळ्यांना माहीत आहे. काला या प्रकरणाच्या संबंधाने मी बऱ्याच वेळेला बोलून आलोय. अधिक आपलं काला या प्रकरणाच्या संबंधाने बोलून आपला जास्त वेळ घेणार नाही. काला का करावा, सप्ताहाच्या शेवटी काला का करावा हा एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करतो आणि सप्ताहामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का गावं असे दोन प्रश्न उपस्थित करून मी माझ्या घेतलेल्या अभंगाच्या संबंधाने चिंतन ठेवतो. बघा, पहिलं एखाद्या जाणकार श्रोत्याच्या मनामध्ये प्रश्न असेल, महाराज सगळे कीर्तन हे सायंकाळी होतात म्हणजे संध्याकाळचे असतात, बरोबर आहे की नाही? आणि एकटं एवढं कीर्तनच का सकाळचं असतं, का सकाळी कीर्तन करावं, काल्याचं कीर्तन का केलं पाहिजे, संध्याकाळीच कीर्तन करून कार्यक्रमाचा समारोप केला तर चालणार नाही का, का काल्याचं कीर्तन करावं? त्याचं कारण असं आहे, आपण एखादी गोष्ट होऊ घातली, एखादं कार्य आपण केलं की त्या कार्याला परिपूर्णता प्राप्त होणं फार महत्त्वाचं असतं, बरोबर आहे की नाही? परिपूर्णता, प्रत्येक गोष्टीची परिपूर्णता ही कशात तरी दडलेली असते बरं का. मी काय बोलतो आपल्या लक्षात येतंय ना? प्रत्येक कार्याची परिपूर्णता. मंदिर बांधलंय बघा आपण, ज्ञानोबाराय बोलले, मंदिराची या कामा कळसू का परम गंगेसी सिंधू प्रवेशू. मंदिर बांधलंय, मंदिराला सुद्धा परिपूर्णता प्राप्त होत असते महाराज. आपण खूप मोठं मंदिर बांधलं, मस्त मूर्ती आणल्या, गोड फरची टाकली, गोड कलर दिला, सगळं काम व्यवस्थित केलं, पण हे सगळं करून मंदिराला कधी परिपूर्णता प्राप्त होत नसते. मंदिराला परिपूर्णता कधी प्राप्त होते? जोपर्यंत मंदिरावरती कळस बसत नाही तोपर्यंत त्या मंदिराला कधी परिपूर्णता प्राप्त होत नसते. नदी आहे, नदी जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत त्या नदीला कधी, तुका म्हणे गंगा सागर संगमी अन अवघ्या झाल्या उर्मी एकमयी. जसं मंदिर हे कलशारूहाने परिपूर्णत्वास जातं, नदी जशी समुद्राला जाऊन मिळाली की ती परिपूर्णता जाते, तसं सप्ताहामध्ये जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत त्या सप्ताहाला कधी परिपूर्णता होत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काल्याचं कीर्तन हे परिपूर्णतेचं कीर्तन असतं. आपण गेले 3 दिवसापासून हे कार्य करतोय. या कार्यक्रमाला, या सप्ताहाला परिपूर्णता लाभावी याच्याकरता परिपूर्णतम देवाचं चरित्र सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गायला गेलं पाहिजे. विठ्ठल. या जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम परिपूर्णतम देव जर कुठला असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. कोण आहे?
भगवान परमात्म्यानं अनंत अवतार घेतले बघा. अनंत अवतार घेशी 33 कोटी देवच्या मोंडा 8 कोटी भैरव रे. भगवान परमात्म्यानं लई अवतार घेतले. अंश शास्त्रकारांनी वर्गीकरण केलंय या सगळ्या देवतांचं. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णतम या प्रकारांमध्ये सगळे देव आपल्याला पाहायला सापडतात. पूर्ण अवतार आहे तो रामप्रभूंचा आहे, पण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही परिपूर्णतम अवतार जर कुठल्या देवाचा असेल या जगाच्या पाठीवर तर तो भगवान श्रीकृष्णाचा आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं सप्ताहाच्या समारोपाच्या संबंधानं जोपर्यंत आपण त्या भगवान वा परिपूर्णतम देवाचं चरित्र गात नाही तोपर्यंत त्या सप्ताहाला कधी परिपूर्णता प्राप्त होत नसते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या संबंधाने अनेक वेळेला बोलून गेलोय. आपण सगळ्यांना श्रुत आहे म्हणून आधी काला या प्रकरणाच्या संबंधाने बोलून आपला जास्त वेळ खर्च करणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या संबंधाने चिंतन ठेवतो बघा. भगवान परमात्मा या ठिकाणी कधी येतात? मला लई पटकन जायचंय बरं का, म्हणजे घरी नाही, कीर्तनाच्या समारोप बघा. भगवान परमात्मा येतात ते कधी? जेव्हा या धर्माला ग्लानी येते ना, तेव्हा हा भगवान परमात्मा त्या धर्माचं रक्षण करण्याकरता इथं अवतरित होत असतो. धर्म रक्षावया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीसी भक्तजना. स्वतः भगवान परमात्मा म्हणतात बघा मी कशा करता येतो. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. किंवा ज्ञानोबराय बोलतात ऐसी ऐसी काजा लागी अवतारी मी युगा युगी धर्माशी नीतीशी शेजवरी. किंवा तुकोबराय बोलले बघा आहे तू का म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार आहे तू का म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार. तुकोबराय म्हणतात आहे तू का धर्म संस्थापने केला नारायणे अवतार धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला या धर्माला ग्लानी येते ना महाराज, त्या त्या वेळेला तो भगवान परमात्मा इथं अवतरित होऊन त्या धर्माचं रक्षण करत असतो. साधूचा मान प्रस्थापित करण्याकरता भगवान परमात्मा या ठिकाणी येत असतो. आणि असंच घडलंय बघा. या धर्माला ग्लानी आली होती. धर्माला ग्लानी आली आणि या भूमातेला त्या पापाचं ओझं तोलवत नव्हतं, पेलवत नव्हतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय अन्यत्री वाय तोय सांगत असे. एक सांगू, सगळ्यात जड या जगाच्या पाठीवर काय हो? मला उत्तराची अपेक्षा आहे. सगळ्यात जड या जगाच्या पाठीवर काय? एक 4-5 प्रश्न आहे बघा. पानी से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. प्रश्न आहे पाणी से पतला कौन है, पाण्यापेक्षा पातळ काय आहे? पाणी से पतला कौन है, कौन भूमि से भारी, या भूमातेपेक्षाही भारी जड या जगाच्या पाठीवर काय आहे? कोण आगन से तेज, अग्नीपेक्षा तेज काय? आणि शेवटे कोण काजल से काली. 4 प्रश्न आहे, उत्तर देतो बघा. पाणी से पतला कौन है, पाण्यापेक्षा पातळ काय आहे? तर पाण्यापेक्षाही पातळ या जगाच्या पाठीवरचं ज्ञान आहे. पाणी से पतला ज्ञान है, कोण भूमी से भारी. मला महत्त्वाचा प्रश्न सांगायचा आहे, मी ज्याच्याकरता सांगतोय तिथं आपण आलोय बघा. कोण भूमी से भारी, या भूमातेपेक्षाही या जगाच्या पाठीवर जड वा भारी काय आहे? तर ते पाप आहे. पाप काय आहे? पाप. या भूमातेला आहे ना, या भूमातेपेक्षाही जर कशाचं ओझं जर जास्त होत असेल तर ते पापाचं होतं बरं. कोण भूमी से भारी, तर पाप भूमी से भारी. कोण आगन से तेज, अग्नीपेक्षा तेज काय आहे? तर माणसाच्या जीवनातला क्रोध आहे. आणि शेवट आहे कोण काजल से काली, काजळापेक्षा काय आहे? तर जीवनात लागलेला कलंक माणसाच्या जीवनातला हा काजळापेक्षा काळा असतो. म्हणून मला महत्त्वाचं सांगायचं आहे, या भूमातेला, ही भूमाता जेवढी जड आहे त्याहीपेक्षा या जगाच्या पाठीवरचं तिला न झेपवणारं पाप आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
सण झालं नाही वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. भगवान परमात्म्याकडे गेली, सगळी व्यथा भगवान परमात्म्याला सांगितली. भगवान परमात्म्यानं सगळं नियोजन केलं, सगळं प्रयोजन केलं, सांगितलं मी अवतार घेतो म्हणून धर्मरक्षणासाठी भगवान परमात्मा आता अवताराला येणार आहे. पण त्याच्या अगोदरचं असं नियोजन आहे. आपणा सगळ्यांना माहिती आहे बघा, कंसाची बहीण होती देवकी माता आणि कंसाचे मित्र आहे वसुदेवजी. कंसाचे मित्र वसुदेवजी आणि कंसाची बहीण देवकी माता, या दोघांचा विवाह आयोजित करण्यात आला. कोणी केला होता? कंसाने केला होता. का केला होता? त्याचं कारण असं आहे, कंसाने का देवकीचा विवाह योजला त्याचं कारण शास्त्रकारांनी सांगितलंय. महाराज, कंसाची सगळी त्या प्रदेशामध्ये, त्या नगरीमध्ये ठ्याठ्या झाली होती. म्हणजे लोक कंसाला नावं ठेवायला लागले होते. इतकं कंसाचं पाप वाढलं होतं. आकाश महाराज, इतकं पाप वाढलं, इतकं पाप वाढलं, कंसाला मथुरेमध्ये कोणी चांगलं म्हणत नव्हतं. मग लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता आपण काहीतरी करावं म्हणून विवाहाचं आयोजन आहे बरं का दादा, म्हणून विवाहाचं आयोजन केलं होतं. बरेच लोक असे महाराज बाहेर खूप पाप करतात, पण लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता संप्रदायात येतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कंसाला वाटलं मला इथं कोणी चांगलं म्हणत नाही ना, म्हणून मला चांगलं म्हणावं याच्याकरता मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आपल्या बहिणीचा, चुलत बहिणीचा विवाह एवढ्या थाटामाटामध्ये योजला, एवढ्या थाटामाटामध्ये की आजपर्यंत एवढा मोठा विवाह कोणीच केला नाही महाराज. एवढं गोड नियोजन होतं बघा. लग्न समारंभ सोहळा पार पडला, वसुदेव देवकीचा विवाह पार पडला आणि स्वतः सारथ्य करतोय, स्वतः रथ चालवतोय. आणि रथ चालवत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशाची वाणी कंसाला सांगून गेली, कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. वधील तुझसी, काय सांगितलं? तुझीचं सारथ्य करतोय ना, तिच्यापासून 8वा मुलगा जो जन्माला येईल ना तोच तुझा वैरी ठरेल. असं जेव्हा ऐकलं, धावोनिया खडग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे, तिला मारण्याकरता निघाला. तेव्हा वसुदेवाने हात धरला आणि सांगितले, बाबा बहिणीचा हत्यारा म्हणून मरशील तर लोक तुला कधीच चांगलं म्हणणार नाही. तुला लोक कलंकी म्हणतील म्हणून कधी मारू नको. स्वतःचा बहिणीचा हत्यारा म्हणून तुला कधीच लोक चांगलं म्हणणार नाही. मग काय करू? ठेवा बंदी खाणी दूता सांगे, आम्हाला ठेव गड्या. आणि नारदजी भेटले. नारदजींनी कंसाला सांगितलं, पुण्य सारावया भेटे देव ऋषी आणि वधी बालकाशी ठेवू नको. या देवकी मातेपासून जे मुलं जन्माला येतील कदाचित 8वा सुद्धा पहिला होऊ शकतो आणि पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो, म्हणून कोणालाच ठेवू नको. म्हणून असे 6 मारिता दुराचारी, 6 मारले. 7वा गर्भ रोहिणी मातेच्या उदरामध्ये योग मायेला तिथं स्थित करण्यात आलं आणि आता 8वे भगवान परमात्मा मथुरेमध्ये अवताराला येणारे. बघा लय गोड वातावरण होतं, मंद मंद पाऊस पडत होता, ऋतुकाळ, नक्षत्र रोहिणी, अत्यंत गोड सुबग असं वातावरण. आणि त्या वातावरणामध्ये आता 8वे भगवान परमात्मा अवताराला येणार आले. बघा 8 वर्षाची मूर्ती त्या तुरुंगामध्ये प्रगट झाली आहे आणि देवकी मातेनं पाहिलं, स्वतः भगवान परमात्मा आले, 8 वर्षाचे प्रगट झाले. देवकी माता विचार करायला लागली, देवा तुम्ही माझ्या उदरी जन्माला येणार होते ना. देवकी माता म्हणते भगवान परमात्म्याला, का हो देवा, तुम्ही माझ्या उदरी बालक म्हणून जन्माला येणार होते, तुम्ही तर माझे बापच म्हणून जन्माला आले. काय 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली होती. तेव्हा भगवान परमात्म्यानं काय सांगितलंय ते ऐका. ऐका, भगवान परमात्म्यानं देवकी मातेला सांगितलं, माता
होय भक्ती केला तैसा अन पूर्वी धरावी ती इच्छा. तुम्ही जी काही भक्ती केली त्या भक्तीच्या जोरावर मी इथं लहान होणारच आहे. पण ऐका, मी इथं कशा करता 8 वर्षाची मूर्ती प्रगट झालोय तर त्याचं कारण असे. मी 8 वर्षाचा का झालो तर त्याचं कारण असे, मला तुम्हाला काही सांगायचंय. जरी दादा कदाचित भगवान परमात्मा जर लहान बालक होऊन जन्माला आले असते आणि देव जर लगेच बोलले असते ना, लहान बालक होऊन जन्माला देव आल्यानंतर लगेच जर देव बोलले असते तर लोकांनी या वारकरी संप्रदायावरती आक्षेप घेतला असता. लोक म्हटले असते कसला आला हा संप्रदाय, काही जन्माला आल्या आल्या काही देव काय लहान बालक काही लगेच बोलतं का महाराज. लोकांना ते पटलं नसतं. आणि बऱ्याचशा गोष्टी या भारत देशामध्ये जन्माला आलेला समाज आपल्याला पाहायला सापडतो. अहो, या हिंदू धर्मात जन्माला आलेला समाज आपल्याला पाहायला सापडतो. त्यांना आपल्या धर्मांबद्दल आपल्या ग्रंथांबद्दल अभिमान नाही महाराज, नावं ठेवणारा समाज आपल्याला पाहायला सापडतो. कदाचित लोकांनी आक्षेप घेतला असता जन्माला आलेलं मूल लगेच कसं काय बोलायला लागलं, तेव्हा आपल्याला उत्तर देता आलं नसतं. म्हणून हे भगवान परमात्म्याचं प्रयोजन आहे बरं का महाराज. लोक काही काही वेळेला आपल्याला काही प्रश्न विचारून मोकळे होऊन जातात, काही बरं त्याला काही अर्थ नसतो, कुठली संगती नसते. मला एक जणाने प्रश्न विचारला, 2 रुपयाचे 2 आंबे तर 4 रुपयाचे केळे किती. डबल प्रश्न सांगतो, 2 रुपयाचे 2 आंबे तर 4 रुपयाचे केळं किती. कोणाला उत्तर देता येईल इथं. बरं महाराज लोकांना आहे ना, लोक काय प्रश्न विचारतील याचं काही सांगता येत नाही आकाश महाराज. काही लोकांची फक्त एकच इच्छा असते बरं का, लोकांना आपण प्रश्न विचारावं आणि महाराजांना त्या प्रश्नाचं उत्तर न देता यावं. मग त्यांना असं वाटतं महाराज तुमच्यापेक्षा आम्ही बरे. काय याच्याकरता लोक विचारतात तुमच्यापेक्षा आम्ही बरे. काही प्रश्न विचारतात महाराज, अर्थार्थी या प्रश्नाचं उत्तर कोणालाच देता येणार नाही, कारण ती जातच एक नाही ना दोघांची. कसं काय उत्तर देणार आहे. उत्तर एक जणाने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज मांजर पाण्यात पडली तर कशी निघेल. हा, आकाश महाराजांनी उत्तर दिलं पोत पोत निघेल. मी त्याला तेच सांगितलं, आकाश महाराज तेच सांगितलं. तो म्हणे नाही महाराज उत्तर चूक. अरे म्हणलं मग कशी निघाल सांग. तो म्हणे महाराज मांजर जर पाण्यात पडली ना तर ती ओली होऊन निघल. कशी निघल ओली. काय विचारतील, काय आक्षेप घेतील हे समाजाचं आपण सांगू शकत नाही. म्हणून देवाला माहीत होतं आपण जर लहान बालक म्हणून जर जन्माला आलो लगेच जर बोललो ना तर लोक आक्षेप घेतील. म्हणून भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि देवकी मातेला सांगतायत मी लहान होणार आहे, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचंय. ऐका मला काय सांगायचंय. मी जेव्हा इथं लहान होईल ना तेव्हा मला इथं ठेवायचं नाही. मग सगळ्यांकरता आपण एक करू, दोघांपैकी कोणी म्हणायला सुरुवात केलं की लगेच सगळ्यांनी बरोबरच म्हणायला सुरुवात करायची, म्हणजे आपला वेळ वाचेल. गोड गाणारी बघा आता ही 2 जण तर तयारीची माणसं आहे महाराज. यांनी फक्त स्वर काढला की लगेच दुसऱ्याला कळतं आता कुठला राग आहे कुठली चाल आहे. म्हणून बोललोय बरं का, बरोबर म्हणायला सुरुवात करायची. भगवान परमात्म्यानं सांगितलं मी इथं लहान झालो की तुम्ही काय करायचं, मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. इथं माया जन्माला आली, मला तिथं ठेवायचं आणि मायेला घेऊन तुम्ही मथुरेमध्ये यायचं. आणि लगेच मग भगवान परमात्म्याला उचललं बरं का, वसुदेवाने उचललं आणि उचलल्याबरोबर तिला आश्चर्य घडलं बरं का. आश्चर्य काय आश्चर्य घडलंय बघा. खुल गए सारे ताले वह क्या बात हो गई. आश्चर्य घडलं तर सगळे ताले मोकळे होऊन गेले महाराज. खुल गए सारे ताले
वह क्या बात हो गई जब से जन्मे कन्हैया करामत हो गई. काय करामत झाली ऐका. उचलीला कमळापती पायाचे सगळ्या बेड्या बंधनं सगळे तुटून गेले. भगवान परमात्म्याला घेतलं आणि येत आहे बघा गोकुळामध्ये. आपल्याला सगळ्यांना मधला प्रसंग माहिती आहे. गोकुळामध्ये आले, भगवान परमात्म्याला ठेवलं, मायेला घेतलं आणि मायेला घेऊन कुठं आले? मथुरेमध्ये आले. जेव्हा मायेला घेऊन मथुरेत आले ना, तेव्हा ती माया गप नाही राहिली. आणि आजच्याही माया काही गप राहतात का? बरोबर आहे की नाही? पाठीवर भजे, पाठीवर भजे एका बाजूला आणि फक्त तेलामध्ये एक कुरडई टाका मारा, तिचा कडा 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 आवाज झाल्याशिवाय राहणार. माया आहे. जेव्हा माया मथुरेमध्ये आली तेव्हा रडे माया करे एकांत, नामा मने उठती दूत उठले. कंसाला धावत पळत आला, पाहिलं आता तो नाही तर ती दिसली, पण तिलाही ठेवू नये म्हणून तिलाही धरलं, गरागरा फिरवलं, शिळेवरती आपटलं. तेवढ्यात ती हातातून निष्ठून गेली आणि कंसाला सांगून गेली, तुझं लागी वधी उपजला मजा आधी. अरे मला काय मारतो, तुझा वैरी गोकुळामध्ये जन्माला आलाय. चला आपल्याला मथुरेचं वर्णन नाहीये आज, आपल्याला गोकुळाकडे जायचंय. म्हणून गोकुळात चला. भगवान परमात्मा जेव्हा गोकुळामध्ये आले ना महाराज, त्या गोकुळामध्ये आनंदाला पारावर राहिली नाही बरं का. लई गोड स्वागत केलंय बघा भगवान परमात्म्याचं. आपणही भगवान परमात्म्याचं 2 मिनिटं स्वागत करूया. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण. टाळी टाळी. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण. गोकुळामध्ये स्वागत झालं. जेव्हा भगवान परमात्मा गोकुळात आले ना महाराज, त्या गोकुळामध्ये आनंदाला पारावर राहिली नाही. उडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. लई आनंद झाला महाराज. आणि भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण जन्माला आलेलीची बातमी जेव्हा गोकुळामध्ये कळाली, तेव्हा या गवळणी या गोपिका हे म्हणजे एकदम फास्ट नेटवर्क आहे बरं का. फक्त एखाद्या बाईला तुम्ही सांगताना, एखादी गोष्ट सांगत असताना फक्त असं सांगा, मी हे तुला सांगते पण तू कोणाला सांगू नको. एवढं म्हटले की या गावातल्या त्या कोपऱ्यातला विषय संध्याकाळपर्यंत त्या कोपऱ्यामध्ये गेल्याशिवाय राहत नसतो. आणि गोकुळामध्ये सुद्धा तसंच. गवळण म्हणती गवळणीला अवताराला जन्माला आलेलीची बातमी पसरली. आपल्याला या आनंदामध्ये जास्त वेळ राहायचं नाही, आपल्याला पुढे जायचंय बघा. आता भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले. आता भगवान परमात्मा रांगायलाही लागले. रांगत रंगणी चोरी तलवणी धावणी धरती गवळणी. कसे रांगतायत? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगत असतानाच सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. देवाने 2 अवस्थेत चरित्र केलंय बघा. किती अवस्थेत? कुठल्या कुठल्या 2 अवस्था आहे बघा. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, ये दशे चरित्र केले नारायणे
आणि रांगता गोधने राखीताय. रांगत असताना आणि गायी चारत असताना असं भगवान परमात्म्यानं दोन प्रकारामध्ये दोन दशेमध्ये चरित्र केलंय. रांगत असतानाचं सुद्धा देवाचं चरित्र आहे, पण आपल्याला ते चरित्र गायन करायचं नाही, आपल्याला पटकन पुढं जायचंय. आता हळूहळू भगवान परमात्मा रांगत असताना अधिक मोठे होऊ लागले, थोडं कळायला लागलं. देव मोठे झाले आणि देवाने सगळ्या गोपाळांकडे पाहिलं. कीर्तनातले देव पटकन मोठे होतात. गोपाळांकडे पाहिलं तर गोपाळांच्या तब्येती आकाश महाराजाच्या उद्बत्ती छाप होत्या. कशा? एकदम काडी मोडीची घोडे, बारीक. मंगेश महाराज इतके बारीक होते, इतके बारीक होते, असं समजा लोटलं तर ते कसे पडायचे? अहो ते लय बारीक होते, एवढ्या जोरात आवाज येईल का त्यांचा? काय राव, बरोबर आहे का नाही? एकदम बारीक. बरं, काही काही लोक इतके सड पातळ असतात आणि काही काही लोकांच्या इतक्या तब्येती असतात ना महाराज, त्यांना कमी कराव्या लागतात. बरोबर आहे की नाही? बरं, ज्यांच्या तब्येती जास्त आहे ना, जास्त आहे, त्यांना कधी सरळ चालता येत नाही बरं का. मग ते कसे चालतात तुम्हाला माहिती आहे का? जास्त तब्येतीवाले त्यांना सरळ नाही, मग सगळ्या दिशा एकत्र करून चालावं लागतं. म्हणजे कसं? पूर्व पश्चिम असं उत्तर दक्षिण त्यांना चालावं लागतं. पण देवाने सगळ्या गोपाळांच्या तब्येती पाहिल्या, सगळे एकदम बारीक होते. देवाने त्या गोपाळांना विचारलं, का रे तुमच्या घरी तुम्हाला काही खाण्याकरता मिळत नाही का? त्या गोपाळांनी सांगितलं, आहे ना देवा, आमच्या घरी भरपूर आहे, भरपूर काही आहे. काय आहे तुमच्या घरी? तेव्हा त्या गोपाळांनी सांगितलं, घरी ताकाचे सरोवर. आमच्या घरी काय आहे? ताक आहे, ताक. ताकाचे सरोवराची सरोवर भरलेले. भगवान परमात्म्यानं सांगितलं, अरे ते आसार आहे, सार कुठे? दही दूध तूप लोणी एवढा आपण दूध दोहन करायचं, गायी आपण चारायच्या, आणि तुमच्या घरामध्ये फक्त काय आहे? ताकाचे सरोवर आहे. मग दही दूध तूप लोणी जाता तरी कुठं? तेव्हा त्या सगळ्या गोपाळांनी सांगितलं, ए देवा, आपणच गायी चारतो रे, आपणच दूध दोहन करतो, पण ऐक ना देवा, हे सगळं करून जो ब्रँडेड माल असतो, जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असतो, तो सगळा मथुरेच्या बाजाराला जातो. जसं आता आपण करतोय तसंच बरं का. म्हणजे आपण कांदे पिकवतो, आपण सगळे इकडं कांद्याचे शेतकरी आहे, कांदे पिकवतो, बरोबर आहे. मोठा मोठा कांदा हा आपण मार्केटला विकण्याकरता नेतो, आणि घरी खाण्याकरता काय असतं? चिंगळ्या गोलटी असते नाही का. द्राक्ष बागेतही तसंच एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपण कमवायचा, तो रशिया, बांगला, दुबई, कलकत्ता इकडं जातो, आणि आपल्याकडं मग त्यांनी मागं ठेवलेला माल आपल्याला खाण्याकरता असतो. सांगितलंय तेव्हा आमच्या घरी खाण्याकरता दही दूध तूप लोणी भरपूर आहे, पण जो मेन महत्वाचा जो माल आहे तो सगळा मथुरेच्या बाजाराला जातो, आणि सगळं आसार आमच्या घरी आम्हाला खाण्याकरता असतं, म्हणून आमच्या बारीक तब्येती झालेल्या आहे. तेव्हा भगवान परमात्म्यानं सांगितलंय, सगळं आपण करायचं आणि चांगला माल त्यांना खाण्याकरता नेऊन द्यायचा. जमणार नाही. उद्यापासून ज्या वाटेनं या गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन जातात ना, त्या रस्त्यावरती आपण जकात चालू करायचा. काय चालू करायचा? जकात म्हणजे माहिती आहे ना काय? टोल नाका. आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगावचा विशेष टोल नाका आहे महाराज. तिथून कोणालाच पळता येत नाही, कारण तिथं योजनाच त्या मापाची नाही का. त्या लाडक्या बहिणी बसवल्या आहे ना तिथं. त्याच्यामुळे कीर्तनकार असो नाही तर कोणी असो, पहिले टोल फाडा आणि मग जा. देवाने सुद्धा गोपाळांना तेच सांगितलं, उद्यापासून ज्या रस्त्याने दही दूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला जाताना त्या रस्त्यावरती आपण जकात चालू करायचा. त्या घेऊन जात असताना त्यांना आडवं जायचं, त्यांच्याकडे असलेलं दही दूध तूप लोणी सगळं फस्त करायचं, असं आयोजन ठरलं, आणि सगळ्यांनी जकात चालू केला. पण या गवळणी लई चॅप्टर हो, लई चॅप्टर. टोल नाका वाचवण्याकरता त्यांनी दुसरे मार्ग काढले. बरेच लोक आहे टोल नाका वाचवण्याकरता. आपला चांदवडचा टोल नाका वाचवायचा असेल तर तुम्हाला माहिती कुठून जावं लागतं. आपल्याला गरज नाही त्याची, पण बाहेरचे लोक इकडून घुसतात. कुठून? सोग्रसवरून, शिरसानं, आणि मग तिकडं मंगरूळच्याही पुढे निघतात. मंगरूळच्या पुढे निघतात. मला हे सांगायचं आहे, त्या गवळणी जेव्हा भगवान परमात्म्यानं हे सगळे अडवणूक केली ना, गोपाळांनी अडवणूक केली, त्यावेळेला त्यांनी परत रस्ता मार्ग बदलून घेतला. देवाने विचार केला, या गोपिका आता असं ऐकणार नाही, या गवळणी असं ऐकणार नाही. परत सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, सगळ्यांना एकत्र बोलवलं, आणि त्यांना सांगितलं, आता जकात बंद. ऐका, भगवान परमात्म्याने एक संघटना स्थापन केली, मंगेश महाराज. त्या संघटनेचं नाव होतं अखिल भारतीय माखनचोर संघटना. कुठली? अखिल भारतीय.
आपल्या परिसरामध्ये लई संघटना आल्या नाही का. कोरोना काळामध्ये महाराज लोकांना लई वेळ होता. महाराज त्यांनी इतक्या संघटना काढल्या. मलाही काही संघटनेचे फोन आले होते दादा. ते म्हणायचे महाराज आमच्या अशा या संघटनेचं अध्यक्षपद घेता का. मी त्यांना म्हटलं माझी तेवढी योग्यता नाही बुवा अजून तुमच्या संघटनेचं अध्यक्षपद घेण्याकरता. अशी संघटना माखनचोर संघटना भगवान परमात्म्यानं स्थापन केली. आणि भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना सांगितलं आता जकात बंद. मग आता आपल्याला चोरी करायला जायचं. कुठं चोरी करायला जायचं. काही गोपाळ म्हणे देवा चोरी करणं सोपं असतं का. बरोबर आहे सोपं आहे का. अरे चोरी करता करता जर सापडलो तर तो मार म्हणजे सामान्य नसतो महाराज. काही ना काहीच माहीत राहत नाही तर काय घडलेलं आहे. पण तरी आपला हात साफ करून निघून गेलेले लोक आपल्याला पाहायला सापडतात. गोपाळाने सांगितलंय देवा चोरी करणं म्हणजे सोपं आहे का. गवळणींच्या गोपिकांच्या हाती लागलो तर आपल्याला लई मार खावा लागेल. तेव्हा त्या सगळ्या गोपाळांना भगवान परमात्म्यानं सांगितलंय याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला यायचं असेल तर या. इथं जर तरची भाषा आहे बरं का. इथं चकार नाही. जर तर याल तरी म्हणजे कालवनाची तरी नाही. इथं जर तर इथं निश्चयात्मक भगवान परमात्मा नाही बोलले. तुम्हाला यायचं असेल तर या नाही तर काही येऊ नका. तुमच्या वाचून काय अडलं नाही तुमच्या वाचून काही नडलं नाही. तसं भगवान परमात्म्यानं सांगितलं ज्यांना यायचं आहे त्यांनी चला. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. सगळं नियोजन ठरलं. गोपाळांना एकत्र केलं. संघटना स्थापन केली. आणि आजचा चोरीचा पहिला दिवस सगळ्या गोपाळांना घेतलं आणि चोरी करण्याकरता एका गवळणीच्या घरी गेले. गवळणीच्या घरी गेले. रात्रीच्या वेळेला गेले. त्या गवळणीच्या घरी जे काही दही दूध तूप लोणी होतं ते सगळं फस्त केलं. विठ्ठल विठ्ठल. काही लोक म्हणतात राधे चाल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू. म्हणजे ती एवढी मोकाटी होती गाव फिरण्याकरता. ही शपक गवळण संप्रदायामध्ये चालत नाही. मी कधीच आजपर्यंत शपक गवळण कधीच म्हटलो नाही बरं का दादा. म्हणून नाही. राधेचा तर इतका काही लोक म्हणतात काही गवळणी दिंड्यांमध्ये वाकून टाक सडा ग राधे जरा. म्हणजे ती एवढी एडी होती का तिला सडाय टाकायचं माहित नव्हतं. शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील म्हणे. एक जण म्हणे राधा रंगाने दिसती छान तिच्या वेणीला गोंडे दोन. तिच्या वेणीला गोंडे दोन. तुझ्या बायकोच्या वेणीला लाव ना. काय रिकामी तिची चव घालतो. एक जण म्हणे ऐका काय गवळणी काढल्या महाराज. डोईवर माठ पदर कमरेल. गवळण निघाली पाण्याला म्हणायच्या नाही मला. डोईवर माठ पद काय कुठं चाललोय महाराज आपण. या गवळणी संप्रदायक नाही. भगवान परमात्म्यानं दुधाने फोडल्या नाही बरं का. ऐका परत सांगतो. भगवान परमात्म्यानं हे घट माठ दुधाने कधी फोडल्या नाही. भगवान परमात्म्यानं चोरी केली आणि चोरी केल्यानंतर ही दुधाणी भगवान परमात्म्यानं पालथी घातली फोडली नाही. चोरी सक्सेस झाली बा. मंगेश महाराज आजचा पहिला दिवस होता ना सगळ्या गोपाळांचा. चोरी सक्सेस झाली. चोरी करून सगळे गोपाळ आपापल्या घरी परत आले बघा. आणि चोरीचा आनंद सगळे गोपाळ आपल्या अंतकरणामध्ये व्यक्त करतायत. म्हणती नंदाची आपोरे आणि आजी चोरी केली करे. आज चोरी केली. त्या चोरीचा आनंद सगळे गोपाळ आपल्या अंतकरणामध्ये व्यक्त करतायत. मग चला आता आपल्याला पटकन तिकडं जायचंय. ज्या गवळणीच्या घरी ज्या गोपिकेच्या घरी भगवान परमात्म्यानं चोरी केली त्या गवळणीच्या घरी आपल्याला पटकन जाणं गरजेचं आहे. बघा भगवान परमात्म्यानं चोरी केल्यानंतर आता ज्या गोपिकेच्या घरी चोरी केली ज्या गवळणीच्या घरी चोरी केली ना दादा त्या घरामध्ये 3 प्रकारच्या स्त्रिया राहत होत्या. किती प्रकारच्या. 3 प्रकारच्या. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र कोणी सुना मुलगी आणि स्वतंत्र म्हणजे सासू. सून मुलगी आणि सासू अशा 3 प्रकारच्या स्त्रिया घरामध्ये राहतात की नाही. राहतात बरोबर आहे की नाही. 3 प्रकारच्या स्त्रिया घरामध्ये राहतात. मग घरामध्ये सगळ्यात अगोदर कोण उठतं. आपल्याला तिकडं जायचंय ना. ज्या गोपिकेच्या घरी चोरी झाली ना त्या घराचं आपल्याला चिंतन करायचंय बघा. मग 3 प्रकारच्या स्त्रिया घरामध्ये राहतात. सुना लेकी आणि सासू. मग ऐका या तिघींपैकी घरामध्ये सगळ्यात अगोदर कोण उठतं. सुनांनी सांगा सासवांनी सांगा कोणी सांगा.
आत्ताच्या सासवा सांगण्याकरता घाबरतायत, बरोबर आहे की नाही? घाबरतात. मीच थोडं चुकीचं बोललोय बरं का आकाश महाराज. मी काय बोललो? घरामध्ये 3 प्रकारच्या स्त्रिया राहतात. तिघींपैकी सगळ्यात अगोदर कोण उठतं असं विचारलंय ना, मी कोण उठत होतं असं विचारायला पाहिजे होतं, बरोबर आहे की नाही? कारण आत्ताच्या सुनांना हा अनुभव राहिला नाही महाराज. सासूबाई उठली की मग 2 तासानं सूनबाई उठते. म्हणून आजच्या दिद्यांना, आजच्या सुनबायांना कदाचित हा अनुभव असेल असं मात्र सांगता येत नाही. पण हा पूर्वीचा काळ होता. भगवान परमात्म्यानं ज्या गोपिकेच्या घरी चोरी केली आहे तिथं 3 प्रकारच्या स्त्रिया होत्या, सून, मुलगी आणि सासू. आता याचं प्रतीक मला आपल्या समोर ठेवायचंय. जोपर्यंत या 3 गोष्टी तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत अभंगाची संगती तुम्हाला लागणार नाही. सून म्हणजे कर्म, या गोष्टी लक्षात ठेवा हा, गोड चिंतने. सून म्हणजे कर्म, मुलगी म्हणजे उपासना आणि सासू म्हणजे ज्ञान. परत सांगतो ऐका, जोपर्यंत तुम्ही या 3 गोष्टी लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत अभंगाची संगती तुम्हाला लावता येणार नाही. सून म्हणजे कर्म, मुलगी म्हणजे उपासना आणि सासू म्हणजे ज्ञान. आणि हे घट माट या दुधानी नाम शरीर. काय? दुधानी नाम शरीर. सून म्हणजे कर्म, मुलगी म्हणजे उपासना आणि सासू म्हणजे ज्ञान. या 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय अभंगाची संगती तुम्हाला कळणार नाही. मग बघा, भगवान परमात्म्यानं त्या गोपिकेच्या घरी चोरी करून निघून गेले आणि मग सगळ्यात अगोदर घरामध्ये कोण उठतं तर कर्म उठतं. कर्म म्हणजे कोण? कोण? सून. सदयुक्त जीवाला जागृत करण्याकरता माणसाचं पहिल्यांदा जागृत होतं ते म्हणजे कर्म. आणि कर्मरूपी सून त्या घरामध्ये जागी झाली, सगळ्यात अगोदर उठली आणि उठल्यानंतर तिनं आपली शरीर नाम दुधानी पाहिली. तर तिला कशी दिसली त्या अभंगाच्या पहिल्याच्या पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, गवळणी, पाहती गवळणी, पाहती सगळ्यात अगोदर उठली, तिनं आपली शरीर नाम दुधानी पाहिली. तर तुकोबराय म्हणतात तिला कशी दिसली? तुकोबराय म्हणतात पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. दुधानी नाम शरीर. त्या गवळणीला, त्या गोपिकाला कशी दिसली? तर पालथी घातलेली दिसली. देवाने घट माट या दुधाने फोडल्या नाही बरं का, पालथ्या घातल्या. काय केलं? पालथी घातली. पूर्वी अन्न शिजवल्या जायचं ते या घटामध्ये, या माठामध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराज. आता लई प्रगती झाली, प्रत्येक भाजी करता वेगवेगळे भांडे आले महाराज. तेव्हा फक्त एकमेव असं मडकं असायचं महाराज. भाजी यातच बनवल्या जायची, दही दूध तूप लोणी सगळं याच्यामध्ये साठवल्या जायचं, वरणही याच्यातच केल्या जायचं, बरोबर आहे की नाही? आणि या घटातलं, या माठातलं वरण किती चवदार लागायचं हे फक्त जुनेच मडके सांगू शकतात. आत्ताच्या मडक्यांना त्याचा अनुभव नाही महाराज. आणि म्हणून या भगवान परमात्म्यानं दुधानी नाम शरीर, त्या गोपिकेची दुधानी नाम शरीर देवानं पालथी घातली. पालथी सरळ नाही ठेवली. कदाचित आपल्याला प्रश्न निर्माण होईल, देवाने दुधानी पालथीच का घातली? दही दूध तूप लोणी खाऊन झाल्यानंतर देवाने दुधानी सरळ ठेवायला पाहिजे होती की नाही? सरळ. पण देवाने पालथी का घातली? त्याचं कारण मी आमच्या माता माऊल्यांना विचारतो. ऐका, देवाने का पालथी घातली तुमच्या आपल्या पटकन लक्षात येईल. ऐका, तुम्ही भांडे धुतात बघा रोज, बरोबर आहे की नाही? काही इकडं दिलंय डिपार्टमेंट नाही. तुम्ही रोज भांडे धुतात. भांडे धुवून झाल्यानंतर तुम्ही ते भांडे सरळ ठेवतात का पालथे ठेवतात?
कसे ठेवतात? पालथे. का पालथे ठेवतात? काय कारण आहे? पाणी नितरण्याकरता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धुतलेलं भांड किती स्वच्छ धुतलं आणि ते जर सरळ ठेवलं ना, किती स्वच्छ धुतलेलं भांड सरळ जर ठेवलं ना, तर काही अंश रूपाने त्या भांड्यात पाणी असतं. ते पाणी बरोबर मध्यभागी येऊन साचतं आणि मध्यभागी आलेलं पाणी ते त्या किती स्वच्छ धुतलेल्या भांड्याला खऱ्या अर्थानं डागाला कारणीभूत ठरतं. बरोबर आहे की नाही? डाग पडतो की नाही? अनुभव नसेल तर घरी जाऊन भांडे धुवून पहा आणि स्वच्छ धुवून भांडं सरळ ठेवून पहा. अंश रूपाने शिल्लक असलेलं पाणी बरोबर मध्यभागी येतं आणि मध्यभागी आलेलं पाणी ते किती स्वच्छ धुतलेलं भांडं असू द्या, पण त्याला ते डागाला कारणीभूत ठरतं. भगवान परमात्म्यानं सुद्धा तोच विचार केलाय महाराज. देवाने विचार केलाय या कर्मरूपी सुनाचं शरीर नाम दुधानी जर आपण जर पालथी घातली नाही, ती जर सरळ ठेवली तर अंश रूपाने शिल्लक असलेलं कर्म परत पुन्हा या गोपिकेला जन्म मृत्यूला कारण ठरेल. कारण माणसाचं कर्म माणसाच्या जन्म मृत्यूला कारण ठरतं. माणसाचं कर्म हे माणसाच्या सुखदुःखाला कारण ठरतं. ज्ञानोबराय बोलले बघा, आगा कर्मी जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. जर हिची शरीर नाम दुधाने भगवान परमात्म्याने विचार केला, आपण जर सरळ ठेवली तर अंश रूपाने शिल्लक असलेलं कर्म या गवळणीला परत पुन्हा जन्म मृत्यूला कारण ठरेल. म्हणून भगवान परमात्म्यानं ही शरीर नाम दुधानी सरळ नाही ठेवली तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पाहाती गवळणी तवती पालथी दुधानी. पालथी घातली पालथी. आणि ऐका, पहिल्यांदा कोण उठतं? सून उठली. मग सून उठल्यानंतर तिनं आरडा ओरडा करायला सुरुवात केली. कर्मरूपी सून उठली. तिनं मंगेश महाराज इतका आरडा ओरडा केला, चोरी झाली चोरी झाली चोरी झाली चोरी झाली अशी ओरडत होती. मग घरामध्ये 2 नंबर कोण उठतं? 2 नंबर मी कोण सांगितलं? सासू नाही, उपासना. उपासना म्हणजे मुलगी. 1 नंबर घरामध्ये उठते ती म्हणजे सून. सून म्हणजे कर्म. आणि 2 नंबर घरामध्ये उठत असते ती म्हणजे मुलगी. मुलगी म्हणजे उपासना. उपासना रूपी ती मुलगी, ती गवळण जागृत झाली आणि हिच्याकडे धावत पळत आली आणि या कर्मरूपी सुनेला विचारलं, ए काय आरडाओरडा करते, काय एवढं जोर जोरात गागते? त्यावेळेला तिनं सांगितलंय, अगं माझी चोरी झाली चोरी. त्यावेळेला तिनं विचारलंय, त्या उपासना रूपी सुनानं त्या मुलीनं विचारलंय त्या सुनेला, त्या कर्मरूपी सुनेला तिला विचारलं, का ग तू म्हणती चोरी झाली चोरी झाली, पण तुझी चोरी नेमकी कशाची झाली? त्यावेळेला त्या कर्मरूपी सुनेनं सांगितलं, माझ्या कर्माची चोरी झाली. ज्या वेळेला कर्माची चोरी झाली, ही चोरी झालेली त्यावेळेला त्या उपासना रूपे सुने मुलगीनं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर त्या चोरीवरून लगेच त्या उपासना रूपी मुलगीनं, उपासना देवाच्या थोडी जवळ असते ना, म्हणून त्या उपासनेनं डायरेक्ट चोरीवरून चोराचा अंदाज लावला आणि लगेच त्याचं नाव घेतलं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. तय बिन नासे तया बिन नासे तय बिन नासे तया बिन नासे तय बिन नासे तया बिन नासे तय बिन नासे तया बिन नासे. चोरीवरून त्या उपासनेनं, उपासना थोडी देवाची जवळ असते ना, म्हणून चोरीवरून त्या उपासनेनं चोराचा अंदाज लावला महाराज. तिनं सांगितलं, ज्या अर्थी तुझ्या कर्माची चोरी झाली ना, याचाच अर्थ ही चोरी या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच करू शकत नाही. तया विन नासी नव्हे दुसरी आईसी. कधी कधी आपल्याला आहे ना चोरीवरून चोराचा अंदाज करता येतो बरं का दादा. चोरीवरून आपल्या घरासमोरचं समजा एखादं डब्बं चोरीला गेलं असेल, समजावा हा बुरटा चोर आहे. कसा आहे? बुरटा आहे. चोरीवरून चोराचा अंदाज करता येतो, हा बुरटा आहे. समजा घरातून 10,000 रुपये चोरीला गेले असतील, समजावा हा मध्यम मीडियम चोर आहे.
आणि जर बँकाच लुटल्या असतील तर समजा हा अट्टल चोरी. हा कसा आहे? अट्टल. चोरीवरून चोराचा अंदाज येतो. उपासना देवाच्या थोडी जवळ असते आणि म्हणून तिनं चोरीवरून चोराचा अंदाज केला आणि डायरेक्ट ठामपणे त्याच्यावरती आक्षेप घेतला. तयावी न नासी नवे दुसरी आईसी. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनाम्याचा दातार, त्याच्याशिवाय ही चोरी दुसरा कोणीच करू शकणार नाही, त्यानेच केली असावी. तयावी न नासी नवे दुसरी ऐसी. आता ऐका, तिनं डायरेक्ट देवावरती आरोप घेतलाय तयावी न नासी. मग या दोघींनीही आरडाओरडा करायला सुरुवात केली. पहिली कर्मरूपी सून, दुसरी उपासना रूपी मुलगी. चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. आरडाओरड परत पुन्हा दोघींची सुरू झाली. आणि 3 नंबर मग घरामध्ये कोण उठतं शेवट? कोणी एकी स्वतंत्र. ती स्वतंत्र असते घरामध्ये. ती कोण असते? ती म्हणजे सासू असते महाराज. सासू उठून धावत पळत आली. तिनं विचारलं, काय झालं, का आरडाओरडा करताय? त्यावेळेला यांनी सांगितलंय अशा अशा पद्धतीची चोरी झाली. त्यावेळेला त्या ज्ञानरूपी सासूनं त्यांना सांगितलंय, तुम्ही म्हणतायत चोरी झाली आणि जो तुम्ही ज्याच्यावरती आरोप घेतायत या दोघांचाही जर विचार केला तर तुमचा मेळ खात नाही. म्हणे चोरी सगुणातली होती. काय? ती ज्ञानरूपी गवळण सासू त्या दोघीही जणांना म्हणते, अगं चोरी सगुणातली आहे, पण अगं तुम्ही ज्याच्यावरती आरोप घेतलाय ना तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. कसा आहे? चोरी तुमची सगुणातली आहे. चोरी झाली हे ठीक आहे, पण तुम्ही ज्याच्यावरती आरोप तयावी न नासी, तुम्ही ज्याच्यावरती आरोप घेतलाय ना तो तर निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. तेव्हा 3ऱ्या आणि 4थ्या चरणाच्या मध्ये एक गवळण आहे, ती या अभंगात नाही बर का मंगेश महाराज. 3ऱ्या आणि 4थ्या चरणाच्या मध्ये दादा एक गवळण आहे. ती गवळण या अभंगात नाही, पण जोपर्यंत आपण ती गवळण घेत नाही तोपर्यंत या 3ऱ्या आणि 4थ्या चरणाचा अर्थ लागत नाही. जुळवण्याकरता 4थी गवळण आहे. ऐका, दोघी जणींनी आरडाओरडा केला आणि मग शेवट उठली ती म्हणजे सासू. आणि सासूला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ती म्हणाली चोरी सगुणातली आहे, तुम्ही ज्याच्यावरती आरोप घेतलाय तो तर निर्गुण निराकार आहे. तेव्हा 4थी गवळण आहे, 3ऱ्या आणि 4थ्या चरणाच्या मधली गवळण. ही 4थी गवळण ती म्हणजे भक्तिरूपी गवळण. कुठली? भक्तिरूपी गवळण. भक्तिरूपी गवळण पुढे आली आणि तिनं सांगितलं, चोरी जरी सगुणातली आहे आणि ज्याच्यावरती आरोप घेतलाय तो जरी निर्गुण निराकार भगवान परमात्मा असला, पण ऐका, त्या निर्गुण निराकार भगवान परमात्म्याला सगुण साकाराला जर कोणी आणला असेल तर तो शेवट सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला. सांगितलं, ऐका ग, ऐका, चोरी सगुणातली ज्याच्यावर आरोप येतो निर्गुण निराकार आहे, पण निर्गुण निराकार भगवान परमात्म्याला जर सगुण साकाराला जर कोणी आणला असेल तर तो सवे तुकया मेला अंतेने हा अवगुण आणिला. जर निर्गुण निराकार भगवान परमात्म्याला सगुण साकाराला व या चोरीला कारणीभूत जर कोणी पाडला असेल तर ते तुकोबाराय आहे. म्हणून म्हणती नंदाची या पोरे अन आजी चोरी केली खरे विठोबा रघुमाई विठोबा हरि
ती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरी. या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाच्या संबंधाने आपण बोलू गेलोय बघा. आता थोडक्यात वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एक 5-10 मिनटं आपण भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र पाहूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. देवाचं थोडंसं चरित्र पाहून आपण थांबणार आहोत बघा. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्यानं अनंत लीला केल्या महाराज. याच्या खोड्या सांगू किती, मही पत्र सिंधू आटी. लई खोड्या केल्या महाराज. इतक्या खोड्या केल्या सगळ्या गवळणी यशोदा मैयाकडं गाराने सांगण्याकरता येऊ लागल्या. आणि यशोदा मैयाला त्या म्हणू लागल्या, ए यशोदे, आवारी आवारी आपुला काना नासिएला मुचा सुना, नासिएला मुचा सुना. आवारी आवारी आपुला काना, नासिएला मुचा सुना, नासिएला मुचा सुना. यशोदा मैयाकडे गाराने सांगण्याकरता गवळणी येत आहेत. यशोदे, आवारी आवारी आपुला काना नसिएल्या अमुच्या सुना. अजून काला जनई तुझी या म्हणा, तुझा तुलाची गोड वाटे काना 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 नसिएल्या मुच्या सुना. भगवान श्रीकृष्णानं लई खोड्या केल्या महाराज. गवळणी गाराने सांगण्याकरता येऊ लागल्या. यशोदे, कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे की जावे. गोकुळात याने खोड्या केल्या फार, म्हणून समोरी उभा केल्या. इतक्या खोड्या केल्या गवळणी आणि गाराने सांगण्याकरता. पण यशोदा मैयाला ते गाराने पटत नव्हते बरं का महाराज. उलट यशोदा मैयाच त्या गवळणींना म्हणायच्या, ए तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजीरवाने गे, बाळ दिसतंय गोजीरवाने, बाळ दिसतंय गोजीरवाने गे, बाळ दिसतंय गोजीरवाने. सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराने गे उतानाच्या गोकुळच्या नारी. सांगण्याकरता तुम्ही लपोनियाचा बवरा गे, तुम्ही लपोनियाचा बवरा अळगेता शारंगधर. तुम्ही 12 घरच्या 12 असे बोट मोडायचे. यशोदा मैया गाराने सांगायचे. यशोदा मैयाकडे गाराने सांगण्याकरता येऊ लागले. पण यशोदा मैयाला ते पटत नव्हतं. बाळ सगुण गुणाचे ताने, माझं पोर असं नाही करणार. आता कोणत्या आईला पटेलो, नाही पटत नव्हतं. अनेक गवळणी येऊन सांगू लागल्या. 12 घरच्या 12 गवळणी आल्या आणि यशोदा मैयाने त्यांना सांगितलं, ए तुम्ही माझ्या पोरावरती आरोप घेता ना, तुमच्याकडे काय पुरावा आहे ते सांगा. पुरावा असेल तर बोला, आणि पुरावा नसेल तर त्याच कीर्तनकाराला पुरावा नाही का. बरोबर आहे का नाही? काय पुरावा आहे? तुम्ही माझ्या कन्हैयावर, माझ्या कृष्णावर, माझ्या लालावर एवढा आळ घेतात, सांगा. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर मी मान्य करते. पण एकाही गवळणीक पुरावा नव्हता बरं का महाराज. भगवान परमात्म्यानं एवढ्या अनंत लीला केल्या पण पुरावाच ठेवला नाही महाराज, नाही का महाराज. सगळे भोगूनी ब्रह्मचारीच राहून गेला महाराज तो. नाही तुका म्हणे नटधारीन भोगूनी ब्रह्मचारी असे असलेला हा भगवान परमात्मा. या काही गवळणीकडे पुरावा नव्हता. यशोदा मैयाने सांगितलंय, चला चालते वा, तुमच्याकडे पुरावा नाही ना तर तुम्ही इथं थांबू नका, निघा. मग सगळ्या निघाल्या हो घरी जाण्याकरता. आणि घरी जात होत्या, बोट मोडत होत्या, यशोदा मैयाच्या नावाने कडत होत्या. आणि तिकडून एक गांधी कट मारलेली येत होती. इंदिरा गांधी कट बर का, नाही तर तुम्ही म्हणाल तो नोटेवरचा तो नाही. एक
इंदिरा गांधी कट मारलेली गवळण मंगेश महाराज पुढून येत होती. इंदिरा गांधी कट माहिती आहे ना, आपल्याकडे त्याला बाप कट म्हणतात. कसा बाप कट. आता लय कटांचे प्रकार आले महाराज. बाप कट, वन साइड कट, ते टू साइड कट, काय ते कट कटच आहे आता सगळी जिकडं तिकडं. कात्रीनं सगळ्या कट कटच करून टाकल्या महाराज. बघा ती पुढून येत होती, सुशिक्षित होती, शहरातली होती. तिनं विचारलं सगळ्या हाताच दिसतात, काय झालंय? त्यावेळेला सगळ्या गवळणी सांगतात वय बाजूला. आमच्या डोक्याला आधीच तरी इतका ताण, आम्ही घरानं सांगण्याकरता गेलो, तिनं आमचं ऐकून सुद्धा घेतलं नाही. उलट तिचाच पोर चांगला ती असं म्हणाली. वय बाजूला, आमचं डोकं खाऊ नको, चाल सरक बाजूला. ती म्हणे ग तुम्ही मला सांगा तर खरी, मी बेत पाहते म्हणे कोण आहे त्याचा, मी पाहते. ती म्हणे आता काय सांगू तुला, त्याने काय काय केलंय, त्याच्या खोड्या अनंत खोड्या आहे, काय याच्या खोड्या सांगू, किती किती सांगू तुला. त्याने लई खोड्या केल्या, लई त्रास दिला. तो आमच्या घरी येतो, अनेक खोड्या केल्या. ज्या वेळेला तिनं त्या सगळ्या गोपिकांनी 12 घरच्या 12 गवळणींनी तिला सांगितलं, त्यावेळेला ती म्हणाली तुम्ही घाबरू नका, मी त्याचा बेत पाहते म्हणे. कोणाचा? आणि तो भगवान परमात्मा चतुर आहे महाराज, त्याला सगळं कळतं, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. त्याने लगेच पाहिलं. आता ही शाणी आली का म्हणे गोकुळामध्ये, पाहतोच म्हणे हिच्याकडे लगेच. या सगळ्या 12 घरच्या 12 तिला सगळं सांगतच होत्या. तर तेवढ्या दुसरी गल्लीनं लगेच भगवान परमात्मा रांगत रांगत तिथं आले. सगळ्या गोपिकांना पाहिलं. देवाला पाहिल्याबरोबर लगेच सगळ्या जेवढ्या 12 घरच्या 12 गवळणी घराने सांगण्याकरता आल्या होत्या ना, त्या सगळ्यांनी धूम टोकली. देवाला पाहिलं, सगळ्या पळून गेल्या बा. पण ही एकटीच इथं राहिली. यांनी आरडाओरडा केला, पळा पळा पळा, आला आला आला. या सगळ्या बाकीच्या पळाल्या. पण ती म्हणी मी आता पाहतेच याच्याकडे हा कसा येतो. तिनं फक्त असं माग वळून त्याच्याकडे पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर काय झालं, पाहिलिया वेद लावी बैसी जीवी जोडोनी. पाहिलं आणि महाराज पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तिने वेधिले पाहिल्याबरोबर पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदी येले मन. तिचं मनच वेधून घेतलं. ती आली होती त्याला नीट करण्याकरता, बरोबर आहे की नाही, त्याला नीट करण्याकरता आलेली गवळण. पण ऐका महाराज, तिनं देवाला पाहिलं, देवाच्या भुवया पाहिल्या, देवाचे डोळे पाहिले, ते कुरुळे केस पाहिले, टोप पाहिला, मयूर पंख पाहिला. आणि देहभान विसरून गेली महाराज. ती आली होती त्याला नीट करण्याकरता. पण ऐका, तिनं देवाला पाहिलं, तिची अवस्था काय झाली महाराज, तिचा गिअरबॉक्सच बिघडून गेला महाराज, डायरेक्ट नुटन होऊन गेली. आणि ती म्हणायला लागली, ती म्हणते ऐका, पाहिल्याबरोबर तिची अवस्था काय झाली ऐका. त्याला पाहिलं आणि सगळं देहभान विसरून गेली महाराज. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने. अधिक भरपूर गवळणी या संबंधाने त्याला पाहिल्याबरोबर त्यांची काय अवस्था झाली या संबंधाच्या आपल्याला पाहायला सापडतात. अशा अनेक लीला भगवान परमात्म्यानं केल्या. एक बोबडी गवळण आली होती बरं का घरानं घेऊन यशोदा मैयाकडं. बोबडी गवळण ती आली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. जात होते यमुने पानिया, घरानं सांगते यशोदा मैया. वातेत भेतला सावला, दोईवर तोपी मयूर पुछाची. खाद्यावरी काबळा, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. ऐका तिनं सांगितलं
ललतेने माझी केली तवाली. तवाली म्हणजे चेष्टा केली त्याने माझी केली तवाली. मग मी ललतेतून पलाली. पलता पलता घसलून पलली. डोईची गागल फुटली. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. 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 गोड गवळणी महाराज यशोदा मैयाकडे गाराने सांगण्याकरता येणाऱ्या अशा अनेक गाराने यशोदा मैयाकडे गवळणी सांगण्याकरता येऊ लागल्या. शेवटी यशोदा मैया त्रस्त झाली आणि यशोदा मैयानं सांगितलंय उद्या जाई राना सवे घेऊन गोदाना. सगळ्या गोपाळांना सांगितलं तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. मग भगवान परमात्म्यानं गायी चारण्याकरता जायचंय म्हणून वेश धारण केला. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालीत असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालीत असे. देणू सावळा लागलेली. देणू सावळा लागलेली. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालीत असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चालीत असे. देणू सावळा लागलेली. देणू सावळा खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी घेतली आणि भगवान परमात्मा निघाले. हो गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ गोंगडी वाला गेलाय. बघा भगवान परमात्मा गोपाळ सगळे गायी चारण्याकरता रानामध्ये गेले आणि तिथं जाऊनही काही गप्प बसले नाही बरं का. तिथंही अनेक प्रकारचे खेळ खेळले. हमामा हुतुतुतू विटू दांडू लगोरी चेंडू भवरा अशा अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळून थकली पोरे थकले खांदी बहार पोटी भूक अन काय खेळायाचे सुख म्हणून सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि स्वतः भगवान परमात्मा आता आपल्या हाताने त्यांना काला वाटतोय प्रसाद देतोय. वर्णन केलंय बघा. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गणराज माऊली तुकाराम. गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं जो काला केला तोच वारकरी संप्रदायातील संत महात्म्यांनी पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये केला आणि तोच काला कर्मधर्म संयोगाने आज आपण आपल्या या भूत्याने ग्राम नगरीमध्ये करतोय. म्हणून काला त्या ठिकाणी संपन्न झाला. तोच काला आज आपल्या गोकुळाम आपल्या या भूत्याने नगरीमध्ये संपन्न होतोय. या संबंधाने जगद्गुरु तुकोबरायांचा गोड असा अभंग घेतला. त्या संबंधाने चिंतन ठेवलं चरित्र वर्णन केलं आणि हे सगळं करत असताना कदाचित जे काय चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष समजून मला परत करा. जे काय बरोबर असेल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी तुका म्हणे. खरं तर चालत असलेला हा भव्य त्रैदिनी कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवाची आजची ही सांगतेची कीर्तन सेवा आहे. परिसमारोपाची कीर्तन वा काल्याची कीर्तन सेवा आहे. काल्याची कीर्तन सेवा सुपूर्त करत असताना आज या ठिकाणी उपस्थित संपूर्ण सद्भाविक सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक एक विशेष महत्त्वाची सूचना आपल्यासमोर नमूद करायची आहे. ती सूचना अशी आपल्या मला तरी वाटतं हे भूताने ग्राम नगरीसुद्धा त्यामध्ये समाविष्ट व्हावी याच्याकरता मला ती सूचना आपल्या समवेत ठेवायची आहे. काळाची पावलं ओळखून काळ फार वाईट दिशेने जाताना आपल्याला पाहायला सापडतोय आणि आपल्याकडं घरी वेळ नाही आहे आपल्या मुलांना संस्कार देण्याकरता. बरोबर आहे की नाही. पूर्वी संस्कार देण्याची पद्धत होती ती आपल्या आजी आजोबांकडे होती. बरोबर आहे की नाही. पण नियम काढले सरकारने नियम काढले हम दो हमारे दो आणि दादा दादी को
निकाल दो. आपल्या घरामध्ये दादा दादी अर्थात संस्कार करणारे आजी आजोबा आपल्या घरामध्ये नाही राहिले. ज्यांच्या घरी असतील खऱ्या अर्थानं त्यांना या व्यासपीठावरून वंदन करतो. पण ऐका, आपल्याकडे वेळ नाही महाराज. आता आपल्या मुलांना संस्कार देण्याकरता अजिबात वेळ राहिला नाही. म्हणून पण बापाचं कर्तव्य, संस्कार हा बालकाचा हक्क आहे तर ते पालकाचं कर्तव्य. आणि जर त्या संस्कार रूपी हक्कापासून जर आपण आपल्या मुलाला जर वंचित ठेवलं तर तो पुढं चालून तो मुलगा त्या वारस हक्कालाच हक्क मानतो आणि वारस हक्क मिळवण्याकरता बापाच्या कंबडक्या सुद्धा लात घालायला मागं पुढं पाहत नाही. ही परिस्थिती ओढवून आपल्याला आलेली आपल्याला पाहायला सापडते. म्हणून असं घडू नये. आपलं भविष्य सुरळीतपणे पार पडावं असं ज्या पालकांना वाटतंय, असं ज्या माता माऊल्यांना वाटतंय, त्यांच्याकरता एक महत्त्वाची सूचना आहे. ऐका, काळाची पावलं ओळखून गोड असं भव्य आध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचं आयोजन आपल्या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. ठिकाण आहे खेलदरी गाव. दादा, खेलदरी गावामध्ये एक दिवस मीटिंग झाली. आपल्या रोडपासून वरती जेवढं गाव आहे त्या गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी त्या मीटिंग करता उपस्थित होती. त्या मीटिंगचा पहिला विषय असा होता, 21 दिवसाचं बालसंस्कार शिबिर आहे. 10 मे ते 31 मे या कालावधीमध्ये ते बालसंस्कार शिबिर आहे. त्यामध्ये कोणाचा मोठेपणा नाही, त्यामध्ये कोणाचा मोठेपणा नाही. त्या पत्रिकेमध्ये कधी कोणाचं नाव राहणार नाही. जे बालसंस्कार शिबिराची पत्रिका करणार आहे तिथं कोणाचं संत आणि देव सोडून दुसरे कोणाचे नावं राहणार नाही. ते शिबिर कोणी आयोजित केलं हेही आपल्याला कळणार नाही. फक्त आपल्याला काळाची गरज म्हणून शिबिर आयोजित करणं फार गरजेचं आहे. त्या शिबिराचा पहिला विषय मी असा मांडला होता, त्यामध्ये आमचेही नावं नाही राहणार. त्या शिबिराकरता कोणी मार्गदर्शक राहणार नाही. कोणी एका वैयक्तिक कोणाच्याही माणसाचं वा वैयक्तिक कुठल्याही गावाचं नाव तिथं राहणार नाही. म्हणून हे सगळ्या गावां मिळून आपल्याला शिबिर आयोजित करायचे. म्हणून ही सगळी लहान बालगोपाळ मंडळी यांना टाळ वाजवता यावी, यांना थोडंफार गायन करता यावं, यांना थोडाफार मृदंग वाजवता यावा. याहीपेक्षा याही पलीकडं सांगतो, खरं तर 21 दिवसामध्ये हे सगळं मिळत नाही, हे सगळं भेटत नाही. ही साधना फार मोठी आहे. पण आपला मुलगा कमीत कमी खऱ्या अर्थानं एक माणूस म्हणून जगावा याच्याकरता खऱ्या अर्थानं ते बालसंस्काराचं शिबिर आहे. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीची दिनचर्या असावी याचं एक योग्य मार्गदर्शन करणारं शिबिर आपण 21 दिवसाचं आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरामध्ये संपूर्ण पालक वर्ग असेल, आमच्या माता माऊल्या असतील, आपण सगळ्यांना विनंती करतो, आपले मुलं आपण त्या बाल संस्कार शिबिरामध्ये पाठवावी ही विनंती आहे. आपलं भविष्य त्या निमित्तानं सुरळीत पार पडल्याशिवाय राहणार नाही. ही फार मोठी संकल्पना आहे महाराज महाराष्ट्र राज्यातली. आपण किती मोठे सप्ताह केले तर सप्ताहातून आउटपुट काहीच मिळणार नाही. पण बाल संस्कार शिबिर असू द्या. आणि दादा, त्या शिबिरामध्ये दुसरा विषय असा आहे, त्या बाल संस्कार शिबिरामध्ये कीर्तन होणार नाही. एरवी कीर्तन तर आपल्या परिसरामध्ये कायमच चालू आहे. बाल संस्कारामध्ये कीर्तन करून या सगळ्या लहान मुलांची वेळ घेतल्या जाणार नाही. फक्त 21 दिवसामध्ये जे शिकू त्याचा समारोप करत असताना एक त्यांना आम्ही काय दिलंय त्याचं एक प्रात्यक्षिक आम्ही शेवटच्या दिवशी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांना विनंती करतो की आपण या भव्य बाल संस्कार शिबिरामध्ये आपण आपल्या मुलांना पाठवावं. आणि दुसरं नियोजन असं आहे, तिथं पंक्तींचं नियोजन असं काही वैयक्तिक कोणाला दिलेलं नाही. पंक्तीचं नियोजन असं आहे, 8 आठवड्याचे 8 दिवस असतात. आता जेवढे गावं यामध्ये सामील होतील तेवढ्या दिवसानंतर आपल्याला पंगत येणार आहे. तेवढ्या दिवसानंतर सोमवार दिवस समजा भुत्याने गाव जर त्यामध्ये जर सामील होणार असेल तर सोमवारचा दिवस भुत्याने ग्रामस्थांकडे असेल. त्यांनी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि सायंकाळचं म्हणजे संध्याकाळचं भोजन. आता जर 10 गावं झाली तर 10 दिवसानंतर आपल्याकडं पंगत येणार आहे. एका गावाला 10 दिवसानंतर पंगत येणार आहे. म्हणजे त्या पंक्तीचा खर्च काही लय मोठा आहे असं काही नाही. फक्त भाजीपोळीच बनवायची आणि भाजीपोळी बनवण्याकरता काही लय जास्त खर्च येत नाही. आपण ही योजना का केली आहे, प्रत्येक गावाकडे एक दिवस का दिलाय आपण भोजनाचा, त्याचं कारण असं आहे, हे मुलं तर तिथं येणारच आहे पण आपणही सगळे संघटित व्हावं. आपणही या धर्म कार्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र यावं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. इतर धर्माचा आपण विचार करा महाराज, संघटित असलेला समाज आपल्याला पाहायला सापडतो. पण आपल्या धर्माची शोकांतिका आहे, आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे, आपण कधी एकत्र येत नाही. म्हणून त्या निमित्तानं त्या पंक्तींच्या नियोजनानं ही सगळी गावं एकत्र जोडले जातील आणि सगळे गावं एकामेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतील. म्हणून याच्याकरता गोड असं हे आयोजन आहे. आपलाही सहभाग यामध्ये नोंदवायचा असेल तर आपण कळवावं. आपले मुलं आपला कदाचित पंक्तींमध्ये सहभागी नसल व्हायचं तर काही हरकत नाही, पण आपले मुलं 100% उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या 21 दिवसाकरता आपण आमच्याकडे सुपूर्त करावे
हीच एक विनंती करतो. या गावाला, या भूताने गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेचे महाराज. पहिल्यांदा व्यासपीठ जर मला कोणी उपलब्ध करून दिलं असेल तर ते हे गाव आहे महाराज. या गावाचे उपकार मी माझ्या जीवनामध्ये कधीच विसरणार नाही. माझ्यावरती माझ्या गावापेक्षाही जास्त प्रेम जर कुठल्या गावानं केलं असेल तर ते या भूताने गावानं केलं आहे महाराज. जेव्हा मी आळंदीवरून आलो ना तेव्हा सगळ्यांनी, या भूताने ग्रामस्थांनी पहिल्यांदा मला स्वीकारलं. त्यामध्ये सगळ्यात मोठा खारीचा वाटा जर कोणाचा असेल तर ही सगळी तरुण भजनी मंडळ आहे महाराज. मला जेव्हा इकडचा परिसर माहीत नव्हता, मला जेव्हा व्यवस्थित वाजवता येत नव्हतं, गाता येत नव्हतं, तेव्हाही त्या काळामध्ये या मंडळींनी मला गोड साथ दिली. सगळी ही जीवाची मंडळी आहे महाराज, इतकी जीवाची आहे, माझ्या प्राणापेक्षाही मला प्रिय असलेली ही सगळी भूताने ग्रामस्थ आहे. म्हणून या ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थानं या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही, कधीच नाही. म्हणून मी गेले 3.5 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये कुठंच कार्यक्रम दिला नाही. ज्या ज्या वेळेला तुम्ही हाक माराल त्या त्या वेळेला मी तुमच्याकरता कधी येण्याकरता तयार आहोत. भगवान परमात्मा करू, हनुमंतरायांच्या चरणी एकच प्रार्थना करेल, जाता जाता एकच सांगेल की हनुमंतराय माझं आणि या परिवाराचं, या गावाचं प्रेम असंच उत्तर उत्तर वाढत राहो. ही सदिच्छा आजच्या या कीर्तनाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि थांबतो. विठ्ठल ब्रह्मादिका उत्तम लोका दाखो वाटो एकमेक वैष्णवनिका संभ्रम मनी भूमक मेक वैष्णवनिका संभ्रम भुलिलेले गुरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा करद महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा करद महाराज तुम्ही सिद्ध मनी ज्ञानेश्वराती जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रमाई वल्लभ राईच्या वल्लभ जगगा जय केवल तेजा सेवती संत